नमस्कार. माझ्या अंतरंगामध्ये मी प्रमिला आपणा सर्वांचं मनपूर्वक स्वागत करते. तर आपण जो व्हिडिओ सध्या बघताय हा समोर तुमच्या दिसत आहे तो हे चित्र हे दृश्य मी नेहमी येता जाता शाळेतून बघत असते आणि हे राबणारे हात मला नेहमीच दिसतात. तर बघा 2024 संपला, 2025 आला. 31 डिसेंबरला आपण कुठल्या ह्याच्यात हॉटेलमध्ये जेवायला जायचं, कुठले कपडे घालायची, कशी पार्टी अरेंज करायची, या गोष्टी केल्या. आणि नवीन वर्षाचं स्वागत करताना देखील आपण या गोष्टी पुन्हा पुन्हा केल्या. परत आला सणवार, आता संक्रांतीचा हा दिवस. परंतु असे काही या समाजात राबणारे हात असतात, यांना सुट्टीच माहीत नसते. आणि समाजाचं कौतुक करावं की समाजाची अवहेलना म्हणावी काय, तर अशा लोकांना समाजात फारसं कोणी किंमत देत नाही. कारण ते नेहमी कष्ट करत असतात. त्यांच्या अंगावरती ना चांगले कपडे असतात, ना ते तुमच्या आमच्यासारखे पार्टी अरेंज करतात, ना कुठं सहलीला जातात, गेले तर पंढरपूरच्या वारीला जातात. अशा लोकांना समाजात फारशी किंमत कोणी देत नसतं, त्यांना अडाणी समजलं जातं. परंतु यांचे जे कष्टाचे हात आहेत ना, हे हात कुणाचे तरी घराचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी राबत असतात. भले ते कोणी असं म्हणेल की हे सगळं काय ते फुकट करत नाहीत, फुकट तर कोणच काय करत नसतं. परंतु आपण जेव्हा शिकलेलो असतो ना, शिक्षण घेतो, तेव्हा आपला सामाजिक विकास तर झालाच पाहिजे, त्याबरोबर भावनिक विकास देखील गरजेचं आहे. म्हणून या ठिकाणी मी थोडा वेळ थांबले, त्यांच्याशी बोलले. तेव्हा त्या दोन ज्या स्त्रिया तुम्हाला दिसत आहेत त्या व्हिडिओमध्ये काम करताना, त्या म्हणाल्या, थांबा थांबा मॅडम, आमच्या अंगावर कपडे गोड नाहीत म्हणजे चांगली नाहीत, मळकटले, घाण झाले चिखलात, कशाला आमचा व्हिडिओ करताय किंवा कशाला आमचा फोटो काढताय. व्हिडिओ नाही म्हणाल्या त्या. तर त्यांच्यासोबत जे आजोबा दिसत आहेत का हे काम करणारे, ते मला म्हणाले, तुम्हाला जर घाण वाटत नसली तर जरा 2 मिनटं थांबा, ते आमच्या थर्मासात चहा आणला आहे घरातनं, शिर्डीचं दूध घातलं आहे, चालेल का तुम्हाला. मी म्हटलं, चहा पिण्यासाठी नाही आले मी तुमच्याकडे, मला तुमचं हे रोजचं कष्ट दिसतं येता जाता रस्त्यावरून, म्हणून 5 मिनटं थांबले, तुमचा व्हिडिओ केला. एवढं बोलणं झाल्यानंतर त्यांनी माझी प्रेमानं चौकशी केली. ते काम तर ते करतच होते, काय त्यांचे हात थांबले नव्हते. परंतु अशा लोकांना समाजात कपड्यांवरून, त्यांच्या राहणीमानांवरून, कष्टावरून त्यांची जी हिणवणूक केली जाते, हिणवलं जातं, तो काय आपला सुशिक्षितपणाचा मोठा रुबाब आहे असं मला अजिबात वाटत नाही. म्हणून हा व्हिडिओ मी माझ्या चॅनेलवर टाकला. लोकांचा जोपर्यंत भावनिक विकास होत नाही तोपर्यंत शैक्षणिक बौद्धिक विकासाला काही किंमत नाही, एवढं मला म्हणायचं आहे. तर आपण शिकलेली लोकं पांढरपेशी असतो, तसं तर आपण मध्यमवर्गीय किंवा उच्च मध्यमवर्गीय हा आता एक नवीन फंडा आला, नाव पडलं. आता जे उच्च मध्यमवर्गीय म्हणजे नुकते श्रीमंत झालेले. तर बघा, अशा लोकांना देखील आपण सन्मानित करायला पाहिजे, त्यांचा देखील आदर करायला शिकलं पाहिजे. त्यांच्या देखील कामाप्रती आपण कृतज्ञता व्यक्त करायला शिकायला पाहिजे. ह्या लोकांना समाजात देखील एक स्थान आहे. ते देखील तुमची आमची घरं बांधण्यासाठी अहोरात्र राबत असतात. बस एवढंच मला जे आठवलं ते मी सांगितलं. पटलं तर जरूर जरूर जरूर